गुड इव्हनिंग टू Good ऑल. evening to all. हा आहे पन्हाळ्यातला डे 4. डे 4 मध्ये आपण पन्हाळा. जाणार आहे आज ही आहे आमची डोंगरावर. मावशीची गल्ली. डोंगरावर म्हणजे गल्लीतून असं खाली उतरताना जांभळं आम्ही तोडायला slow-mo घेतला छोटासा. जांभळं तोडायला तिथून जाताना आणि पुढे आम्ही करवंद असं तोडायला जाताना straight नेहमी निघालो एक लक्षात होतो. ठेवा, आणि फुल straight कपडे निघालो आणि होतो. फुल आणि पॅन्ट निघालो होतो. एवढं हे मात्र होतं घालत जावं, कारण पन्हाळा की नगर काटे वगैरे परिषदेचं टोचतात. काम चालू होतं आणि हे तिथं. पन्हाळा नगर नाला साफ परिषदेकडून काम करण्याचं. चालू होतं तिथे नगर आणि तिथून पुढे परिषदेचं. अशी सीडी आणि होती, तिथून म्हणजे पुढे आम्ही असं निघालेलो. खूप असं बरंच वेळ आम्ही चाललो, चालत गेल्यावर हायवेला रस्त्यावर आलो हायवेला. थोडंसं दाखवलं मी आणि शॉप केला थोडासा. भारी, म्हणजे हवाही सुटली होती आणि मी ऊनही पण तेवढंच थोडासा होतं. शॉप केला होता. तसंच आम्ही पुढे आणि आलो. हा आहे पूर्ण व्यू. जरा वेळ चाललो. खूप भारी तरी पण हवा उन्हाचा होती ना, तडाखा काय बासच. कमी आला नव्हता. आणि साईडून असे झाडी आणि तसंच आम्ही चालत असे आलो साईडला एकदम भारी भारी वेगळे वेगळे फुटपाथवरून झाडी आम्ही होते. बरंचसं आणि त्या असं झाडीच्या अंतर मध्ये वाटलं जसं होतं. म्हणजे तरी पण आम्हाला जंगल टाईप म्हणजे कसं असतं, आणि लवकर असं त्यामध्ये वाटतच नव्हतं. फार्म हाऊस वगैरे असं खूप लांब तसं जायचं वाटत बरेच होतं. असे 4-5 फार्म हाऊस होते. मग आम्ही तसंच चाललो आणि होतो. तिथून बराच पुढे वेळ आम्ही चाललो खूप आम्ही. बरेच असं वेळ चाललो. शेवटी मग पायाचा स्लो आणि नंतर मी हा पायाचा व्हिडिओ केला. हा होता माझा एकदम पायाचा कसा आलाय, slow-mo. मी कसा full घेऊ शकत नव्हतो, होतोय, म्हणून मी कसा आलाय shortच हे घेतला. तुम्ही नक्की मला कमेंट करून बराच सांगा. वेळ चालू होतो आम्ही. आणि खूप तिथून दम पुढे आम्ही लागला होता. बराच तरी वेळ पण मी चाललो. पायाचा slow-mo इव्हन घेत होतो. 15 ते 20 मिनिटं चाललो आणि हा आम्ही. होता परत आम्हाला हे पन्हाळा तलाव गडावरील पाहायला हा भेटलं. एकदम entry मस्त मधला असा हा तलाव मोठासा होता. आणि या तलाव तलावाची एक गोष्ट इतका की मोठा ह्या तलाव आहे तलावाचं ना पाणी हा. ज्योतिबाच्या आणि हे होते इथं शिवकाशी. निघतं कोल्हापूरमध्ये. त्यांचा पुतळा होता. आणि हा होता शिवकाक्षी त्यांचा पुतळा. आणि हा एंट्री पॉइंट हा होता पन्हाळा पन्हाळगड एंट्रीचा. तिथून पुढे असं एक त्याच्या साईडला पुढे एक रस्ता लगेचच जातो असं आम्ही चालत एक्झॅक्ट होतो. त्या खूप तलावाच्या बराच साईडला. वेळ आम्ही तिथून उभा असं पुढं डोंगर चालत चढत होतो. बराच वेळ नंतर आम्हाला चालावं लागतं थोडा जरा वेळ. पुढे जाऊन म्हणजे आम्हाला बराच वेळ पायऱ्या म्हणजे दिसल्या. medium 8 to 10 ते to 20 हा minutes पायऱ्या दिसल्या चालावं लागतं. असं झालं आम्हाला. डिस्टन्स थोडंसं लांब वाटेल. आम्ही पुढे बऱ्याच वेळ तुम्हाला तरी पायऱ्या पण दिसतील. चालतच होतो आम्ही तिथून एवढा वेळ. खूप वेळ असं चाललो आम्ही. नंतर चाललो ना आम्ही सर्वजण 20 थकले होतो. अर्धा बरेच तास वेळ गेला थकलो आमचा होतो आम्ही. तिथं 10 to आणि 20 मग पायऱ्या मिनिट्सच्या दिसल्या. ह्याच्यावर. आणि मग आम्हाला पायऱ्या दिसल्या. आणि मग अशा बऱ्याच आम्ही पायऱ्यावरून आम्ही अशा चाललो 50 जरा ते असं 60 पायऱ्या 5 चढल्यानंतर ना 5 आम्हाला to 10 मिनिटच्या असं एक हे अंतरावर एक दिसलं छोटंसं जिथं पाणी महादेवाचं आम्हाला मंदिर भेटू आहे. शकत होतं. त्या आणि आम्ही महादेवाच्या घरातून मंदिरात काहीच नेलं जायचं नव्हतं. पाचशेची actually. बॉटल असं नाही, आम्ही डोक्यात म्हणलं येणार जायचं होतो नाही. लगेच. तरी त्यासाठी पण आम्ही मी असं केलं. आणि हे मंदिर निघालेलो. आहे तिथं आत शंकराचं. इथे गेलेलो आत मी जाऊन देत अर्धा. नाहीत. आणि मी गेलेलो आतमध्ये तर म्हणले मला नाही बोलवलं जायचं, परत नाही बाहेर. बाहेर नको जाऊ तरी म्हणले आज. तसंच कॅमेरा घेऊन आलो बाहेर परत आलो. बाहेर आहे तसंच. आणि पुढे आणि तसंच नंतर चालत पुढे गेलेलो. गेलो. होती पुढे गेल्यावर आम्हाला नागझरी. असं ह्याला ऍक्च्युली म्हणतात काहीतरी सापाने त्यांना नागझरी म्हणजे ते ऍक्च्युली. आणि महाराज होते ते कोणतरी असं संत, सांगितलं जातं त्यांना इथून 32 शिराळ्याला पाणी नेलं जातं. सापाने काहीतरी जेव्हा केलं तिथे होतं जत्रा नागाने. असते तेव्हा त्यांनी इथून त्याला पाणी श्राप नेऊन तिथं दिला. देवाला किल्ल्यावर अभिषेक पाणी करतात जास्त सांगितलं कमी होतं जातं. ना, इथून मग त्यांनी इथून त्याला पुढे श्राप इतकं देण्यात यावेळी त्याला थंड आणि म्हणले की इतकं स्वच्छ पाणी होतं जोपर्यंत नाही. पृथ्वी नष्ट होत नाही आणि तोपर्यंत फेस पाण्याची एकदम झरा क्लीन केला आम्ही मस्त तिथं वेगळी. इतका काढला. घाम फुटलेला आम्ही आला. आणि इथून पाणी पुढे निघत आम्ही होतं चढत तसंच शिराळ्याला. निघालो. पुढे पुढे चढता चढता असं चालत चढता होतो आम्ही चढता बराच पुढे वेळ. काय पुढे दिसनच, पुढे नुसत्या पुढे पायऱ्याच. ऍक्च्युली पायऱ्या 2 चढलो वाटा तरी आहेत. पण आम्ही. एक इकडे जाते, एक या हे साईडला माझे आणि एक ही काका आम्ही आहेत. ती स्ट्रेट त्यांच्या चाललो. साईडला आहे ही माझा या साईडला भाऊ. जाते, ही आहे माझी लेफ्टला बहीण. ती हे जाते पुढे चालत होतं आणि मी विठ्ठल यांचा मागून मंदिराकडे. व्हिडिओ करत होतो. पन्हाळ्यावर विठ्ठल आणि हे बघा मंदिर आहे. इतके आंबे लागले होते ना रस्त्याला. हे होतं एक असं छोटं सडा कसा पडतो फुलांचा तसा आंब्यांचा सडा पडत होता ऍक्च्युली आणि तिथे. तिथून पुढे अशी पण आंब्याची सगळे बागच. असे खराब, म्हणजे काही असे चांगले होते. आंब्याची साडा कसा पडतो ह्याचा फुलांचा, मध्ये तर म्हणजे हे तसा साईडला नेट आंब्याचा लावलेले साडा दिसतं ते पडत ऍक्च्युली होता. एक रिसॉर्ट आहे. इतके आणि हा आंबे. आहे तो लता मंगेशकरांचा आणि बंगला. हा आहे लता एकदम मंगेशकर बेस्ट असा बंगला होता बंगला. त्यांचा. आणि की ह्यांच्या बंगल्याचं एक्झॅक्ट समोर असं त्या महाराजांचं म्हणजे त्या संतांचं म्हणजे काय म्हणतात ते तपस्या करतात ते त्यांचं असं छोटीशी गुफा होती. आणि त्या गुफेत आम्ही आत निघालेलो. भीती वाटत होती, जाम अंधार होता, तरी पण आम्ही गेलो आत. आतमध्ये असं जाताना असं छोटंसं गेट होतं. गेटमधून आत गेलो. तरी पण आम्ही आत गेलो गेटमधून. मी बसलेली, इतका दम लागलेला आम्हाला की अक्षरशः आम्ही बसायला जागा हुडकत होतो. तर आमचे काका म्हणले की तिथं जागा आहे, आपण तिथं जाऊ. तिथं गेलो आम्ही. तिथं बसलो, थोडा वेळ दम खाल्ला. आतमध्ये जाऊ शकत नव्हतो कारण की स्पेस तर होता पण इतकी भीती वाटत होती ना जाम बासच. तिथून बाहेर आलो. एक्झॅक्ट समोर त्याच्या पन्हाळा स्टार्ट तो पॉईंट जो होता ना बासच. तिथून पुढे आम्ही असं चालत निघालो. आम्हीच वाट काढली होती. ती कोणी बनवली नव्हती, आम्हीच वाट काढली होती ती. तिथून वर आलो आम्ही एका मोठ्या अशा पॉईंटवर. असं पठार असतं ना तशा पॉईंटवर आलो. आणि तिथून पुढे मग ह्यांना दिसल्या बऱ्याचशाच अशा जाळ्या, मीन्स करवंदाच्या जाळ्या असतात ना, त्याला गावाकडे जाळी म्हणतात. करवंदाची जाळी
झाडाच्या ऐवजी जाळी, कारण की ती मोठी असते ना भरपूर अशी, त्यामुळे त्याला जाळी म्हणतात करवंदाची. हा आहे पन्हाळ्याचा पॉईंट टू या. हा होता तो पॉईंट, एकदम मनाला प्रसन्न असं शांत करून देणार. हवा तर इतकी गार सुटली होती ना तिथं बासच. आणि हे दोघं बघा करवंद काढण्यासाठी इतकी झटत होती, मी यांचा व्हिडिओ करत होतो. मी म्हणलं मी व्हिडिओ करतो तुम्ही काढा, आणि मी पण खातो, तुम्ही काढा मी काढतो म्हणलं. तिथून पुढे यांना मी असं कटाळ्यावर गेलो, तिथून हा व्ह्यू घेतला, एकदम क्लास व्ह्यू येत होता. तिथून पुढे मग थोडासा व्ह्यू घेतला. तिथून पुढे इतका बेकार असं खाली दरी होती ना, मी तिथं पॉइंटर थांबलेलो त्यांच्या. आणि हा विष बघा व्हिडिओमध्ये येण्यासाठी इतका मध्ये मध्ये घुसत होता ना. आणि होती तिथं आम्ही जायचं होतं आम्हाला, ते आम्ही फिरून जात होतो. ह्यांनी तशी 2 पिशवी कलेक्ट केल्यात, एवढ्या 2 पिशवी एवढ्या कलेक्ट केल्यात फक्त. आणि तिथून पुढे निघालो. हे पुढे मी मागे थांबत होतो, म्हणजे तुम्ही काढा मी मागे थांबतो. पण मला लास्टला इतक्या जोरात काटा लागला ना, म्हटलं याच्यापासून मी एवढ्या वेळ सावधान होतो, तोच काटा मला इतक्या जोरात पायात घुसला ना, बासच लय बेकार लागला काटा. आणि हा आम्ही निघालो, म्हणजे एंड नाही आहे हा ॲक्च्युली, तिथं खाली पण एक प्लेन अशी जागा आहे, तिथं पावनखिंडचं शूटिंग झालं होतं, पावनखिंड या पिक्चरचं. आणि हा म्हणजे इतकं धुकं होतं का ते पोल्युशन होतं ते कळतच नव्हतं. त्या पुढं डोंगर होते बरेच, इथं झालेलं ते पावनखिंडचं शूटिंग ॲक्च्युली. आणि इथून आम्ही निघालेलो, म्हणजे जिथं पावनखिंडचं शूटिंग झालेलं ना, तिथं आम्हाला जायला इथून अशी वाट होती, इथून पण होती, पण इथून आम्ही असं लॉंग कट हे केला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी, ब्लॉगमध्ये. मी ॲक्च्युली पुढं गेलेलो खूपच, आणि मी थांबलो कारण की पुढं दरी होती आणि इथं म्हणतात की वाघ आहे, म्हणून मी थांबलेलो मध्येच. आणि तुम्हाला दाखवतो हे, म्हणजे इथं ॲक्च्युली तोफ ठेवत होते, तोफसाठी तो बाहेर काढलेला पॉईंट होता. आणि मग आम्ही असं पुढं आलो, थोडा वेळ चढलो, इतका बेकार परत एकदा काटा टोचला ना मला 2 वेळा. मी त्याच्यापासून वाचलो एवढा जोरात, त्यासाठी मी पुढं गेलो नाही करवंद काढायला. तो इतक्या जोरात टोचला ना मला काटा, बासच. आणि तिथून पुढं आम्ही चालत होतो, तिथं म्हणजे त्या पॉईंटला जायला, तिथं पावनखिंडचं शूटिंग झालेलं, तिथं आम्ही चालत होतो. तिथून बेकार असं, म्हणजे पडलं तर गेलं. हा लास्ट पॉईंट होता, हा लास्ट पॉईंट होता, पडलं तर गेलं डायरेक्ट दरीत. आम्ही तसं चालत होतो पुढं, गेलं तर गेलं, पडलं तर गेलंच म्हणलं, तरी पण आम्ही पुढं चालत होतो. पुढं असं दिसला मोठासा पॉईंट, तिथून मग पुढं आम्ही गेलो. तो पॉईंट काही गावला नाही, तिथं पावनखिंडचं शूटिंग झालं तिथं जायचं. मग आम्ही निघालेलो तसंच पुढं. तर पुढं असं मस्तपैकी असा व्ह्यू घेत होतो आम्ही भारी. आणि हे पर्यटकांनी खराब केलेली आहे भिंत, ह्याच्यावर नावं लिहून. तिथून पुढे आलो आम्ही, आणि ही होती ती नागझरी होती ना तिथे, त्याचं ते हे होतं पोस्टर, ते दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला, तिथं ते होतं. आणि इतकी अशी मन असं पसरत, इतकी कोयल वरडत होती ना ती. बाय बाय, आपण भेटू.